महाराष्ट्र सरकारची सध्याची सर्वात लाडकी सगळ्यात लोकप्रिय योजना कोणती असा प्रश्न विचारला तर तुम्हीही सहज उत्तर द्याल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। आता याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर 10 योजनांची माहिती देण्यासाठी एक विशेष मोहीम मुख्यमंत्र्यांच्या वतीने हाती घेण्यात आली आहे। या विशेष मोहिमेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट। घोषणा झाली आणि त्यानंतर आजपासूनच मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेची सुरुवातही केली। आपल्याच मतदारसंघातून म्हणजे ठाण्यातल्या किसन नगर मधून मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण मोहीम कुटुंब भेट याची सुरुवात केली। आज त्यांनी 15 कुटुंबियांची भेट घ्यायला सुरुवात केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंब आणि लाभ न मिळालेले कुटुंब यांची ही भेट घेतली जाणार आहे। या योजनेमध्ये सगळ्या कुटुंबांना सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या मोहिमेअंतर्गत विशेष ॲप सुरू करण्यात आले। सगळ्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये या ॲपचा समावेश असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आपल्याला सांगायचं आणि बाकी काही कोणी आपोआप आता मुख्यमंत्र्यांची ही मोहीम शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा लागू असणार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांना सुद्धा दररोज 15 कुटुंबियांशी संवाद साधण्याचा टार्गेट देण्यात आलेला आहे। आज जेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः या मोहिमेचा शुभारंभ ठाण्यामध्ये केला, काही कुटुंबियांशी संवाद साधला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना नेमकं काय आढळलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। मुख्यमंत्री लाडकी योजना ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री थेट प्रत्येकाच्या घरात पोहोचतायत आणि लाडक्या बहिणींशी संवाद साधतायत। सर काय म्हणा, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात, जनतेमधले मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहात। आज तुम्ही हे करून दाखवलं की तुम्ही बहिणींना भेटण्यासाठी स्वतः घरोघरी चाललायत। काय सगळ्यांना भेटून झाल्यानंतर काय वाटतं? जनतेमधला आहे म्हणून जनतेत आलो आहे। मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि किसन नगर माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे। इथूनच सुरुवात झाली, शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, सगळा मंत्री, आणि आज मला आनंद आणि समाधान आहे की माझ्या लाडक्या बहिणींशी बोलताना की त्यांना पैसे मिळाले, एक त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, समाधान आहे। इतर ज्या योजना आहेत, 3 गॅस सिलेंडर मोफत, मुलींचं मोफत शिक्षण, ज्येष्ठांना DBTच्या माध्यमातून वयोश्री योजना, STमध्ये सवलत, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, त्याचबरोबर युवकांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना प्रशिक्षण भत्ता, स्टायपंड देणारी योजना देखील, त्याची माहिती या माध्यमातून माझ्या बहिणींना कळते आहे। या बहिणी इतर लोकांना कळवतील, लाडक्या भावांना कळवतील, ज्येष्ठांना कळवतील, आणि जो निर्णय आम्ही सरकारने घेतला आहे, जो उद्देश आहे, का उद्देश सफल होईल। योजना कागदावर राहता कामा नये। शासन आपल्या दारी, जसं आम्ही घरोघरी गेलो, शासन आपल्या दारी जसं लाभ आम्ही लोकांच्या दारी जाऊन हे केलं, तसं आता प्रत्येकाच्या घरी ही योजना पोचली की नाही यासाठी पूर्ण महायुतीच्या कामांची माहिती देण्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रत्येक घरात जाणार। एक दिवसाला 15 घरं करतील, 1 लाख कार्यकर्ते एका दिवसात 15 लाख घरं करतील। आठवड्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये ही योजना पोचली की नाही, लाभ पोचले की नाही, काय अडचणी आहेत का याची माहिती घेतील आणि लाभार्थी वाढतील। साहेब, आपल्या सोबत लाडकी बहिणी आहेत, आपण त्यांना भेटल्या, त्यांनी बोलताना विश्वास दाखवला आहे की तुम्ही आहात म्हणून आम्हाला माहिती होतं की पैसे आम्हाला मिळतील, ही योजना सक्सेसफुल होईल असं म्हटलं। कारण विरोधकांनी त्याच्याबद्दल खूप फेक नरेटिव्ह पसरवलं होतं। योजना होणार नाही, योजना खोटी आहे, चुनावी जुमला आहे, कोर्टात देखील गेले योजना रद्द करण्यासाठी। त्यामुळे त्यांना वाटत होतं, पण तरीसुद्धा त्यांनी फॉर्म एवढ्या मोठ्या संख्येने भरले, याचा अर्थ सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर त्यांचा विश्वास म्हणून या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि ज्यांनी योजना बंद करायला गेले ते सावत्र भावांबरोबर समाचार माझ्या बहिणी घेतील। सगळेजण म्हणतात की पुन्हा तुमचं सरकार यावं आणि आम्हाला पैसे वाढवून द्यावे असे। बिलकुल, सरकारचे पैसे कोणाचे आहेत? हे पैसे हे जनतेचे पैसे आहेत। सरकारला ताकद सरकारची वाढवली तर 1,500चे वाढतील ना पैसे, वाढवणार आम्ही पैसे। शेवटी हे त्यांचेच पैसे आहेत, माझ्या बहिणींचे, माझ्या भावांचे, माझ्या ज्येष्ठांचे पैसे आहेत। हे जनतेचे पैसे आहेत, हे जनतेवरच खर्च झाले पाहिजे। हे जनतेचेच पैसे जनतेवरच खर्च झाले पाहिजे असा हा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, NDTV मराठी, ठाणे।